नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनल यशोमार्गवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत TET मध्ये जो काही वर्षापूर्वी झालेला जो पेपर आहे, 1-2 वर्षाखालचा हा पेपर आहे आणि हा आपण सोडवणार आहोत. या व्हिडिओमध्ये मराठी मधून कसे प्रश्न येतात यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. 1 ते 30 पर्यंत आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत. आलेल्या सर्व प्रश्नांचं विश्लेषण आणि सर्व गोष्टी या ठिकाणी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. पहिला प्रश्न बघा, साखरवाडी काय शब्द आहे? साखरवाडी या शब्दात खालीलपैकी कोणता शब्द नाही? नाही म्हणत आहे, नाही. ठीक आहे, कोणता शब्द नाही? साखर तर आहेच, पहिल्यांदाच आहे तो. सार, सार आहे का? सलाकाना सा आणि इथं र आहे म्हणजे सार आहे. त्यानंतर वडी, वडी नाही बघा इथं, कारण इथं वा आहे. काय आहे? वा आहे, त्यामुळे वडी हा शब्द नाही. साडी सुद्धा आहे, कसं साडी आहे? पहिल्यांदा सा आहे आणि शेवटी डी आहे, म्हणजे साडी सुद्धा हा शब्द या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पहा, धूम ठोकणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? वेगाने धावणे, खूप मार देणे, कपडे धुणे, धो धो धावणे वाहने. तर खूप वेगाने वाहने, तिथून चोराने धूम ठोकली म्हणजे वेगाने निघून गेला किंवा धावत गेला, म्हणून 1 नंबरचं उत्तर हे याचं योग्य आहे. पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे कोणतं, 3 पर्यायाचं जे उत्तर आहे ते योग्य आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 पहा, पुढील पैकी कोणती रूपे रची नाहीत? रची नाहीत असं म्हणत आहे आपल्याला. सर्व याच्यामध्ये सुद्धा र आहे, सम्राट याच्यामध्ये सुद्धा र आहे, त्यानंतर राष्ट्र याच्यामध्ये सुद्धा र आहे. मग पर्याय एकच उरतो, आपलं उत्तर यापैकी नाही, ज्यामध्ये रची पुढील पैकी कोणती रूपे रची नाहीत असं म्हणायचं, आणि ही सर्व आहेत याचा अर्थ म्हणजे काय? यापैकी उत्तर नाही. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न चौथा, पुढील पैकी अचूक शब्द कोणता? अचूक शब्द सांगायचा आपल्याला. पुनर्वसन, पूर्णवसन, पुनर्वसन आणि पुन्हा वसन. याचा अर्थ पुनर्वसन हा शब्द योग्य आहे. एक पर्याय क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 मध्ये पुढील पैकी कोणत्या गटातील शब्द क्रियाविशेषण या शब्द जातीतील आहे? आपल्याला क्रियाविशेषण सांगायचंय. बघा, क्रियाविशेषण आपल्याला माहित पाहिजे काय आहे. ठीक आहे. अरे रे, शाबास, हे काय आहेत? केवल प्रयोगी आहेत, केवल प्रयोगी अव्यय आहेत. परंतु, म्हणून हे काय आहेत? उभयान्वी अव्यय आहेत, उभयान्वी अव्यय. आता, इकडे हे काय आहेत? क्रियाविशेषण नाहीत, पण तुम्हाला हे काय सांगता येतील? क्रियाविशेषण आहे. करिता आणि साठी ही आपली योग्य उत्तर आहेत, कारण की ही क्रियाविशेषण आहेत, कारण की हे क्रियापदाला लागून येतात. जसे की त्यासाठी, त्याकरिता, पळण्याकरिता, धरण्याकरिता, जवळ येण्यासाठी. हे बघा, हे जे आहेत येण्यासाठी, जाण्यासाठी, ही सगळी जी आहेत ही क्रियाविशेषणासाठी वापरली जाणारी शब्द आहेत, म्हणून ही क्रियाविशेषणाची उदाहरणं आहेत. आणि आता, इकडे, ही जी आहेत हे जे आपण काय म्हणतात त्याला, क्रियाविशेषणासारखंच असते. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, क्रियाविशेषण अव्यय, उभयान्वी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय, आणि एक राहिलं तेच हे आहेत त्याची उदाहरणं. ती कोणती आहेत तुम्हाला माहित आहेत का? सांगता येत असतील तर कमेंट मध्ये सांगा. थोड्या वेळात लागली मी पण सांगतो तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे माझ्या ध्यानात येत नाही, असं काही विशेष नाही, मला सगळं येते असं काही नाही. ठीक आहे, तुम्ही सांगू शकता. पुढील पैकी धातू साधित विशेषण कोणते? प्रश्न क्रमांक 6. आपल्याला काय सांगायचे? धातू साधित विशेषण. फळभाजी, हे फळ काय आहे? नाम आहे. वाहती नदी, नदी विषयी जे विशेषण आले ते कसं? धातूपासून बनले आहे. काय? वाहने, वाहने या क्रियापदापासून तयार झालेला हा शब्द आहे, म्हणून हे आपलं योग्य उत्तर होऊ शकतं. पुढचं पाहू आपण. थोडी पुस्तके, कोणता गाव, कोणता, हे काय प्रश्नार्थ सर्वनाम आहे म्हणजे हे नाही. थोडी या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे? प्रमाण सांगितलेलं आहे, म्हणून हे सुद्धा क्रियापद नाही.
म्हणून वाहती नदी हेच आपलं योग्य उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढील पैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? सकर्मक पहा. ठीक आहे. गवळी धार काढतो, आंबा नाचता निघाला, मला घरी यावयास रात्र झाली, सुनील उद्या पुण्याला जाईल. सकर्मक क्रियापद म्हणजे या वाक्यामध्ये आपल्याला काय भेटलं पाहिजे? कर्म भेटलं पाहिजे. ज्या वाक्यामध्ये कर्म आहे ते आपलं योग्य उत्तर असणार आहे. गवळी धार काढतो, गवळी काय काढतो? धार काढतो. यामध्ये आपल्याला कर्म भेटतं. ठीक आहे. आंबा नाचता निघाला, आंबा कसा निघाला? म्हणजे या ठिकाणी आपल्याला कर्म मिळते का? नाही मिळत. मला घरी यावयास रात्र झाली, मला या घरी यावयास काय झाली? रात्र झाली. म्हणजे रात्र जरी झाली असली तरी या रात्रीचा कशावरच आपल्याला इथं क्रिया झालेली दिसत नाही. म्हणून आपलं एक क्रमांकाचं जे उत्तर आहे हेच आपलं योग्य उत्तर असणार आहे. सुनील उद्या पुण्याला जाईल, कोठे जाईल? पुण्याला जाईल. याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कर्म मिळत नाही. बरं, 7 क्रमांकाच्या ह्या प्रश्नाचं तुम्ही स्पष्टीकरण काय देऊ शकाल? कमेंट मध्ये देऊन टाका मला स्पष्टीकरण अधिक. कारण इथं ऐकणाऱ्यापेक्षा बोलणाऱ्यापेक्षा ऐकणारे जास्त चतुर असतात, हुशार असतात असं म्हणतात. तर 7व्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते तुम्ही तुमच्या चर्चात्मक पद्धतीतून मला या ठिकाणी कमेंट मध्ये सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 8 पाहू आपण. मराठीतील आद्य गद्य ग्रंथ कोणता? तर मित्रांनो, विवेक सिंधू हा मराठीतील आद्य ग्रंथ आहे. पण तो कोणता आहे? तो पद्य आहे. म्हणजे याच्यामध्ये कवितांसारखं लिहिलेलं आहे, पद्य आहे सगळं, ज्याला आपण व्यवस्थित एका लय पद्धतीमध्ये वाचू शकतो. पण आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे गद्य कोणता? तर लीळाचरित्र हा आहे, हा गद्य आहे, गद्य. ठीक आहे. लीळाचरित्र हा आहे गद्य आहे आणि तो माहीम भटांनी लिहिलेला आहे. विवेक सिंधू हा मुकुंदराज यांनी लिहिलेला आहे. ठीक आहे. ज्ञानेश्वरांनी लिहिलेली आहे. ठीक आहे. पण आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? लीळाचरित्र हे मराठीतील आद्य गद्य ग्रंथ आहे. ठीक आहे. प्रश्न 9वा. पुढील पैकी पूर्ण वर्तमान काळाचे वाक्य कोणते? पूर्ण वर्तमान काळ. मधुने लाडू खाल्ला असेल, हे आहे भविष्यकाळ. मधुने लाडू खाल्ला होता, हे आहे भूतकाळ. मधु लाडू खातो हा आहे वर्तमान काळ. पण कोणता? साधा वर्तमान काळ. पण आपल्याला विचारलाय पूर्ण वर्तमान काळ. मग राहिलेलं एकच ऑप्शन आहे, मधुने लाडू खाल्ला आहे. बघा या ठिकाणी पूर्ण क्रिया झालेली आहे आणि हे आपलं योग्य उत्तर आहे. मधुने लाडू खाल्ला आहे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 पाहू आपण. प्रश्न क्रमांक 10 मध्ये पहा, भुजंग प्रयात वृत्तातील गण कोणते? तर भुजंग प्रयात वृत्तातील गण जे आहे क्रमांक 2 य य य हे भुजंग प्रयातातील गण आहे. ठीक आहे. आता हा खूप मोठा विश्लेषणाचा आपल्याला त्यासाठी वृत्त अभ्यासावे लागतात आणि हा खूप मोठा चॅप्टर आहे. त्यासाठी आपण एक विशेष मोठा व्हिडिओ बनवू, तो नंतर बनवू. ठीक आहे. आता सध्या आपण प्रश्न सोडवू. म्हणजे 10 याचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 य य य य हे भुजंग प्रयात यातील गण आहे. ठीक आहे. त्यानंतर संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधूशी घडते या ओळीतील अलंकार कोणता? तर यामध्ये अनुप्रास अलंकार आहे. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. अनुप्रास अलंकार म्हणजे एकाच अक्षराची किंवा शब्दाची पुनरावृत्ती होती, त्यामध्ये काय होतो? अनुप्रास अलंकार होतो. इथे स ची पुनरावृत्ती स स, त्यानंतर स स स, या एकाच अक्षराची या ठिकाणी काय झाली? पुनरावृत्ती झाली. म्हणून आपण अनुप्रास अलंकार असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर पहा पर्याय आपला प्रश्न 12वा आहे. पुढील पैकी औष्ठ्य वर्ण कोणता? प्रश्न 12वा. औष्ठ्य म्हणलं, औष्ठ्य म्हणजे ओठांना ओठ लागले पाहिजे. भ पहिलाच पर्याय क्रमांक आपलं उत्तर आहे. समोरची चेक करू आपण. ल ओठाला ओठ लागत नाहीत, श ओठाला ओठ लागत नाहीत, ह ओठाला ओठ लागत नाहीत. मग एकच उरला भ आणि भ हे आपलं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. भ म्हणजेच ओठाला ओठ लागतात म्हणून ते औष्ठ्य आहे. ठीक आहे. त्यानंतर
आपल्याला काही कविता दिलेली आहे. पुढील कविता वाचून त्या खालील प्रश्न 13 ते 16 ची उत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडा. कोपऱ्याशी गुणगुणत अन अभंग, उभा केव्हाचा एक तो अपंग, भोगवतीचा अंधार तो निमाला, भोवतीचा, ठीक आहे, भोवतीचा म्हणजे सभोवतालचा, ठीक आहे, हृदयी त्याच्या जणू जात आश्रयाला, जीभ झालेली ओरडून शोष, 4 दिवसांचा त्यातही उपास, नयन थिजले थरथरती हातपाय, रूप दैन्याचे उभे मूर्त काय, कीव यावी पण त्याची कुणाला, जात उपहासूनी पसरला कराला, तोच येई कुणी परतुनी मजूर, बघुनी दिना त्या उधानून उर, म्हणे राहीन दीन एक मी उपाशी, परी लाभू दे दे 2 घास याशी, खिसा ओतूनी तया ओंजळीत, चालू लागे तो दीन बंधू वाट. ठीक आहे, अशी छान कविता आहे आणि इथं आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. आधी सर्वप्रथम कविता वाचत वाचतच आपण ती कविता समजून घेतली पाहिजे, म्हणजे प्रश्नांची उत्तर द्यायला सोपी जातात. या कवितेत कोणाचे वर्णन केले आहे? भाविकाचे नाही, आजाऱ्याचे नाही, अपंगाचे, हो एका अपंगाचे इथं वर्णन केलेले आहे, मूर्तीचे तर नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा, त्याचे हातपाय का थरथरत होते? त्याचे हातपाय का थरथरत होते? आजारामुळे नाही, उपवासामुळे, उपवासामुळे त्याचे हातपाय थरथरत होते कारण त्याला भूक लागलेली होती, दमल्यामुळे नाही, भीक मागितल्यामुळे सुद्धा नाही. ठीक आहे. दीनबंधू कोणास म्हटले आहे? प्रश्न क्रमांक 15 पहा. दीनबंधू कोणास म्हटले आहे? भिकाऱ्यास, धनिकास, मजुरास, ईश्वरास. भिकाऱ्यास म्हटले आहे, हे योग्य उत्तर आहे. धनिकास म्हटले नाही, मजुरासही म्हटले नाही, आणि सॉरी दीनबंधू हा शब्द प्रयोग भिकाऱ्यासाठी आलेला नाही. ठीक आहे, हा कोणासाठी आलेला आहे? हा आलेला आहे मजुरासाठी. कोणासाठी आलेला आहे? म्हणून 3 पर्याय क्रमांक आपलं उत्तर आहे. कारण की दीनबंधू मजुरास म्हटलेला आहे, कारण तो जो भिकारी बसलेला आहे त्या भिकाऱ्याला जो मदत करत आहे त्या मदत करणाऱ्या मजुरास त्यांनी दीनबंधू हा शब्द म्हटलेला आहे. शेवटी आहे ते एकदम, भिकाऱ्यास बघून मजुराने काय केले? आपले अन्न त्यास दिले, आपले अन्न त्यास दिले. ठीक आहे, भिकाऱ्याच्या ओंजळीत खिशातील सर्व पैसे टाकले, त्याचा ऊर भरून आला, आपले अन्न त्यास दिले, त्याने त्यास शिव्या दिल्या. नाही, एक तर बघा पर्याय क्रमांक 2, नाही तर मग पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आपण पुन्हा चेक करू त्याला पुन्हा, आणि पुन्हा जाऊन काय म्हणे राहीन दिन एक मी उपाशी, परी लाभू दे 2 घास याशी, खिसा ओतून तया ओंजळीत, चालू लागे तो दीन बंधू वाट. ठीक आहे, बघा या ठिकाणी असा अर्थ निघतो, खिसा ओतून तया ओंजळीत. आता खिशामध्ये काय शक्यतो पैसा असतो, आणि पैसा त्याने त्याच्या खिशा ओंजळीमध्ये टाकलेले आहेत, म्हणजे याचा पर्याय क्रमांक 3 हे खरं पाहिलं तर योग्य उत्तर ठरते. आपले अन्न दिले असा काय तिथे उल्लेख केलेला नाही, है ना. खिसा रिकामा केला म्हणजे काय, खिशात पैसे असतात, भाकरी नसतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे, 3 आपण त्याला म्हणू शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17वा. प्रश्न क्रमांक 17वा, केशवसूत या टोपण नावाने लेखन करणाऱ्या साहित्यकाचं नाव काय? तर कृष्णाजी केशव दामले हे त्यांचं योग्य नाव आहे. के दामले म्हणजे कृष्णाजी केशव दामले हे केशवसूतांचं नाव आहे. केशवसूत म्हणजे काय असतो? केशवसूत म्हणजे सूत म्हणजे मुलगा. ठीक आहे, केशवचा मुलगा. कोणाचा मुलगा? केशवचा मुलगा. तर बघा, कृष्णाजी हा केशवचा मुलगा आहे, म्हणून कृष्णाजी केशव दामले हे योग्य उत्तर आहे. हे नाव सगळे पाठ करून ठेवायचे, आपण याला जास्त तर्क लावून बसायचं नाही. कृष्णाजी केशव दामले, केशवसूत, प्र.के. आत्रे, प्रल्हाद केशव आत्रे, है ना, राम गणेश गडकरी, विवा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर, हे असे नाव सगळे पाठ करून ठेवावे लागतात, म्हणजे कसं सोपं जाते आपल्याला. त्यानंतर 18वा प्रश्न आहे, पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह असायला हवे? ताई म्हणाले आज अजिंक्य किती छान बोलला. उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे या ठिकाणी, म्हणजे हे आपल्याला एक दुहेरी अवतरण चिन्हामध्ये असं टाकायला पाहिजे. आणि पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे आपलं. पर्याय क्रमांक 4 दुहेरी अवतरण चिन्हामध्ये हे लिहायला पाहिजे, कारण की हे एका कोणतरी बोललेलं, कोणाची तरी ही डायलॉग आहे, है ना. ताई म्हणाली,
आज अजिंक्य किती छान बोलला, अशा प्रकारचं वाक्य आहे ते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19, धाकट्या भावाला राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे पारितोषिक मिळाले, त्याला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? पारितोषिक मिळालं की काय अभिनंदन करते माणूस, अभिनंदन पत्र असणार. कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा या शब्दसमूहासाठी योग्य शब्द लिहा. हजरजबाबी, एकदम बरोबर. लेखक भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार केव्हा प्राप्त झाला? तर तो त्यांना 6 फेब्रुवारी 2015 ला प्राप्त झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, पंजाब मधील घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते ह.मु. शिंदे, फकीरराव मुंजाजीराव, सॉरी हे नाही, त्याचा पर्याय हे चुकीचा आहे. तर त्याचे घुमानचे कोण होते? सदानंद मोरे होते. डॉक्टर सदानंद मोरे हे त्याचे अध्यक्ष होते. ठीक आहे. आणि या हे जे आपलं कुठलचं पंजाब मधलं झालेलं आहे, याला काय नामदेवाच्या भूमीमध्ये असं म्हटलेलं आहे, नामदेवांच्या भूमीमध्ये. कारण की पंजाब मधील जो प्रमुख धर्म आहे कोणता? शीख धर्म आहे. आणि या शीख धर्माच्या ग्रंथामध्ये नामदेवांचे त्या ठिकाणी भरपूर साहित्य उपलब्ध आहे. म्हणून त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? नामदेवाच्या भूमीमध्ये, असं म्हणून या ठिकाणी त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सदानंद मोरे होते, डॉक्टर सदानंद मोरे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. सभा या शब्दाचे लिंग कोणते? प्रश्न 23वा. तर सभा, ती सभा म्हणजेच काय? स्त्रीलिंग आहे. ठीक आहे. तो सभा आपण म्हणत नाही, नपुसकलिंगी तर नाही, ते सभा म्हणत नाही, आणि उभयलिंग नाही. तर कोणतं स्त्रीलिंग आहे? त्या सभेला ती सभा यशस्वी झाली, ती म्हणजेच काय? स्त्रीलिंग. तुम्ही स्वतःला काय समजता? यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आपल्याला. सर्वनाम, तुम्ही आणि स्वतःला हे 2 सर्वनाम या ठिकाणी आहेत. तुम्ही हे पुरुषवाचक सर्वनाम आहे आणि स्वतःला हे आत्मवाचक सर्वनाम आहे. म्हणजे बघा, पर्याय क्रमांक 1 हेच उत्तर असणार आहे. प्रश्नार्थक सर्वनाम तर नाही तिथं, आत्मवाचक सुद्धा आत्मवाचक आहे, पण प्रश्नार्थक नसल्यामुळं 3 पर्याय क्रमांक नाही. दर्शक तर नाही तिथं, दर्शक मध्ये काय असते? तो, ती, ते, हा, ही, हे, ज्यामधून आपल्याला दिशा दर्शवलेली असते. त्यानंतर संबंधी सर्वनाम व सामान्य सर्वनाम नाही याच्यामध्ये. संबंधी सर्वनाम जो, जी, जे हे आहे संबंधी सर्वनाम, आणि सामान्य सर्वनाम काय? सामान्य सर्वनाम. हे पर्याय असणारच नाही. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, 6 प्रश्न आपल्याला राहिलेले आहेत. ते आपल्याला काय करायचे? 25 ते 28 प्रश्नांची उत्तरं द्यायची उतारा वाचून. ठीक आहे. तुम्हाला त्या ठिकाणी उतारे दिलेले असतात, उतारे ध्यानपूर्वक ऐकायचे, वाचायचे. ठीक आहे. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, ज्याचे मन सत्याने पवित्र झाले आहे तो जगातील सर्वात पवित्र माणूस. ज्या मनुष्याला मनाच्या पावित्र्याचे महत्व कळत नाही तो मनुष्य धरणीस भार ठरतो. निर्दोष आणि उद्योगी जीवन मनुष्याला आरोग्य आणि संपत्ती देते. आळशी मनुष्य हा दुष्ट असतो, तो समाजाचा शत्रू बनतो, तो कधीही सुखी होत नाही. उद्योगी आणि शुद्ध चरित्र्याचा मनुष्य हा गरिबांचा वाली असतो, तो अनेकांना सुखी करतो. सत्यप्रेमी, निर्मळ मन आणि शांत हृदय यातून धैर्य निर्माण होते. धैर्यशील मनुष्य हाल अपेष्टा सहन करतो आणि संकटावर मात करतो. त्यावर प्रश्न 25वा पहा, याच्यावर अवलंबून असलेला. ज्योतिबांच्या मते जगातील सर्वात पवित्र माणूस कोणता? जो मनाने निर्मळ असतो, ज्याचे मन सत्याने पवित्र झालेले असते. हे योग्य उत्तर आहे. कारण ही ओळ आपल्याला जशाला तशी याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बघा, ज्याचे मन सत्याने पवित्र झालेले आहे तो जगातील सर्वात पवित्र माणूस आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न 26वा प्रश्न. मनुष्याला आरोग्य व संपत्ती कशामुळे मिळते? निर्दोष व उद्योगी जीवनामुळे, निर्दोष व समाधानी जीवनामुळे, व्यायाम व व्यवसाय केल्याने, दुसऱ्याला व्यवसायात मदत केल्याने. निर्दोष व उद्योगी जीवन जगल्यामुळे मनुष्याला आरोग्य व संपत्ती मिळते. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न 27वा. आळशी मनुष्य कसा असतो? तो समाधानी असतो? नाही. तो दुष्ट व समाजाचा शत्रू असतो. हे योग्य उत्तर आहे. तो समाजाचा नायक असतो? बिलकुल नाही.
तो आपला वेळ चैनीत घालवतो. काय सांगितलं? आळशी मनुष्य. नाही, हे पण त्याचं उत्तर नाही. आळशी मनुष्य हा कसा असतो? तो दुष्ट असतो आणि समाजाचा शत्रू असतो. ही योग्य उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर 28वा प्रश्न, धैर्यशील माणूस कसा ओळखावा? धैर्यशील माणूस हा जो दुसऱ्यांनाच फक्त धीर देतो, हे नाही योग्य उत्तर. तो धैर्यशील असल्याने लोकांना धैर्याचे महत्व पटवून देतो, बिलकुल नाही. तो सत्यप्रेमी, निर्मळ व शांत मनाचा असतो, हे योग्य उत्तर आहे त्याचं. ठीक आहे. जो सत्यप्रेमी असून स्वतःच्या धैर्यशीलतेचा समाजात प्रचार करतो, नाही, तो प्रचार करत बसत नाही. तो सत्यप्रेमी असतो, निर्मळ असतो आणि शांत मनाचा असतो, असं महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. 29वा प्रश्न, टवटवीत या शब्दाचा अचूक विरुद्धार्थी शब्द. सतेज नाही, टवटवीत सतेज समानार्थी आहे. त्यानंतर मलूल, मलूल हे याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. 2 पर्याय क्रमांक या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. निसंदेह, कोरडे हे त्याचे विरुद्धार्थी शब्द नाहीत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30, आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरू करूया. या वाक्यातील चूक ओळखून दुरुस्ती सुचवा. सुरू करूया, सुरू करूया नाही, असं नाही. करूया सोबतच असते. वेळात, वेळेत हे सुद्धा नाही. ठीक आहे. वेळातही म्हणू शकतो आपण आणि वेळेतही म्हणू शकतो. कार्यक्रमाला, कार्यक्रम फक्त, ही तर उत्तर आपल्याला हे उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे का? आणि आता थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू करूया. कार्यक्रम एवढंच म्हणायची गरज आहे, कार्यक्रमाला म्हणायची गरज नाही. आता थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू करूया हे योग्य वाक्य तयार होते. म्हणून कार्यक्रमाला ऐवजी कार्यक्रम एवढा शब्द पाहिजे. आणि 4 क्रमांकात काय, वाक्यात कोणतीही चूक नाही, हे पर्याय सुद्धा नाही. मग हे 2 पर्याय क्रमांक योग्य उत्तर आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. 30ला 30 प्रश्न कंप्लीट झालेले आहेत. व्हिडिओला एकदा लाईक करा. लाईक करणं म्हणजे कसं, मी खूप मेहनत केलेली आहे आणि हा व्हिडिओ बनवलेला आहे. ठीक आहे. तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमच्या काय अडचणी असतील, तुम्हाला कोणता एखादा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे. कमेंट मध्ये सांगा, मी तुम्हाला तशा प्रकारचा व्हिडिओ बनवून देतो टीईटीच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.